नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज नागपंचमीचा दिवस आहे आणि आपण इथे बघू शकता. आज आम्ही तुम्हाला एक अनोखा दृश्य दाखवणार आहोत. हे बघा, माणसाच्या रूपात नाग आला आहेत. माणसाच्या रूपात नाग येतोय. हे बघू शकता तुम्ही माझ्या मागे माणसाच्या रूपात नाग आला आहेत. पूर्ण गाव अख्खा गाव बघण्यासाठी आलेला आहे इकडे. हे बघू शकता आपण, अख्खा गाव बघण्यासाठी आलेला आहे आणि इकडे सुद्धा पूर्ण गाव येत आहेत. इकडे दाखव, इकडे दाखव, इकडे कॅमेरा. हे बघा, पूर्ण गाव अख्खा गाव येत आहेत. दर नागपंचमीच्या वेळेस माणसाच्या रूपात नाग येतो इथे. हा यवतमाळ जिल्ह्यातील साखरा गाव आहे. आपण बघू शकता, माणसाच्या रूपात नाग आला आहे. हे बघू शकता आपण, इकडे अख्खा गाव बघण्यासाठी आलेला आहेत. हा एकच नाही तर दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी येथे येतोच. हे बघू शकता आपण. या इकडे, हे दाखवा. चला, मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. हे पूर्ण दृश्य दाखवतो मी तुम्हाला. आबाजी, आम्हाला सांगू शकता तुम्ही की ही भक्ती कधीपासून येते? 1940. 1940 पासून येते. हो, म्हणजे माणसाच्या रूपात साक्षात नाग येतोय. असं आपण लक्ष्मीवारी म्हटलं हो तर नाग येऊ शकते. हो. कधी आडवारी येत नाही का? आडवारी नाही येत, पंचमीच्या दिवशी येते. पंचमीच्या दिवशीच येते. 5 दिवस. 5 दिवस येते. हो. पंचमीच्या अगोदर की नंतर? म्हणजे पौर्णिमापासून. हो. पण काय अंगात काय येतोय? बाबाचं जे आहे समजा, चंदनशेख महाराज येते. चंदन हां, त्याच्या अगोदर ते चुलता होता समजा. हां. तर रामधन चव्हाण ते पोलीस होता समजा. हां. तर त्याच्या अंगात ये समजा, तर त्याच्या भावाने त्या नागाला मारलं. हां. हां. नाग नागपंचमीच्या दिवशी. हो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे कमीत कमी म्हणजे त्याच्या अंगात 15-20 वर्षे राहिलं समजा, रामधनच्या अंगात. रामधनच्या अंगात. मग तो मी लहानपणापासून ह्यांना बघतोय, लहानपणापासून. त्याचे जे मोठे वडील होते ते पोलीसवाले होते. त्यांच्या अंगात त्यांच्या अंगात चंद्रपूरला ड्युटीला होतं त्यावेळेला. हो. आणि इकडे 1940 नंतर. हा, ते चंद्रपूरला ड्युटीवर लागले. हो. आणि तिथून पण तो आला नदी वाहून. हो. तिथून त्याच्या अंगात आला देव. तो घरी आला डायरेक्ट अच्छा अच्छा ड्युटीवर असताना. अच्छा. म्हणून ते परंपरा आजपर्यंत राबवली जाते. त्यांच्या अंगात. मग तो वाढल्यानंतर मग याला धरलं. हां हां भिकू चव्हाणले. हां. भिकूच्या. हा, भिकून चव्हाण धरल्यानंतर कमीत कमी 15 वर्ष यानं हे केलं समजा, सेवा केली. त्याच्यानंतर टिळा मग त्या याला लावलं समजा, ते गजू महाराजले. आता दोघांच्या अंगात येते समजा. दोघांच्या अंगात येते. हो. 1940 पासून. हो.
तर आबाजी म्हणत आहे 1940 पासून तुम्ही बघू शकता, म्हणजे 70 ते 85 वर्ष झाले असेल. तर 80-85 वर्षापासून ही परंपरा इथे गावात सुरू आहेत आणि दर नागपंचमीच्या वेळीस दरवर्षी 5 दिवस अंगात येतोच म्हणे. घेऊन हे पूर्ण अंगात येते आणि घसरून चालते. बाबा भाऊ काही त्रास होत नाही का? दुःख त्रास होते ना. हो. किती होते? लई त्रास होते. लई त्रास होते. दवाखान्यात नेता का नंतर? हा, नंतर दवा. किती दिवस त्रास होते? 4-5 दिवस. 4-5 दिवस होतेच. एकंदरीत असं लक्षात आलं आहे आपलं की 1940ला नागपंचमीच्या दिवशी बाबाच्या काकाने नागाला इथे मारलं होतं. म्हणूनच त्यांच्या अंगात नाग येतो आणि त्यानंतर पोलीस होता तो आणि पोलीस असूनही त्या ड्युटीवर असतानाही 15 वर्ष सतत आला आहे त्यांच्या अंगात नाग. आणि त्यानंतर काही दिवसानंतर मुलाला टिरा लावला आहे आणि नंतर पुतण्याला. मग अशी परंपरा 1940 पासून इथेही सुरू आहेत. पिढी ते पिढी इथे ही परंपरा सुरू असल्यामुळे आपल्याला काय वाटते याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा तऱ्हेचे व्हिडिओ आपण या संघर्ष टीव्हीवर नेहमी आणत राहतो. किती